हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नकली शिवसेना असायला ती तुमची डिग्री आहे का? मोदींच्या नकली शिवसेनेच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। बाळासाहेबांचा फोन गेला की दिल्लीतील लोक चळाचळा कापायचे, आता दिल्लीचा फोन आला की मिंदेंची दाढी चळाचळा कापते। उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा। महाराष्ट्रामध्ये मोदींचं नाणं चालणार नाही, पवार ठाकरेंचं नाणं वाजणार, उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा। पालघरमधील सभेनंतर उद्धव ठाकरेंचा लोकलला प्रवास, बोईसर ते वांद्रेपर्यंत ठाकरेंचा लोकलने प्रवास। शिंदे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिमसाठी रवींद्र वायकरांची उमेदवारी निश्चित, 2 दिवसात अधिकृत घोषणा होणार। भाजपकडून उत्तर मध्य मुंबईसाठी उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी, पूनम महाजन यांच्या जागी निकम यांच्या नावाची चाचपणी। महायुतीच्या दक्षिण मुंबईच्या सर्वेत मिलिंद देवरांचं नाव आघाडीवर, मिलिंद देवरांचं नाव आघाडीवर असल्याने दक्षिण मुंबईची जागा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता। लेकीच्या प्रेमापोटी शरद पवार धृतराष्ट्र झाले, पवारांनी समस्त सुनांचा अपमान केला, अजित पवार गटाच्या रुपाली पाटील यांची टीका। मूळचे पवार आणि बाहेरचे पवार हे शरद पवारांचं वक्तव्य ऐकलं नाही, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। नव्याने भाजपसोबत 20 जागा फिक्स केल्या, वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, कल्याण, बीड, बुलढाणा इत्यादी जागा फिक्स केल्या, आंबेडकरांचा दावा। आंबेडकरांच्या भूमिकेचा भाजपला फायदा, वंचित आणि एमआयएमला मतदान करू नका, तुषार गांधींचं आवाहन, तर निराधार आरोप करण्यात वेळ घालवू नका, आंबेडकरांचं तुषार गांधींना प्रत्युत्तर। रामराजे निंबाळकर माढ्यात महायुतीचं काम करतील, अजित पवारांचं फडणवीसांना आश्वासन, तर रामराजे निंबाळकर रणजितसिंह निंबाळकरांना एकत्र बसवून चर्चा केली जाणार। बारामतीप्रमाणे माढ्यातही महायुतीचा धर्म पाळावा, भाजपच्या राहुल कुल यांचं वक्तव्य, तर अजितदादा दिलेला शब्द पाळतील, रणजितसिंह निंबाळकरांची प्रतिक्रिया। भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर, आमदारकीचा राजीनामा देण्याचीही रणजितसिंह मोहितेंची तयारी, सूत्रांची माहिती। ईडीमुळे जनतेमध्ये चीड निर्माण झाली, ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजे, अमोल कीर्तीकरांच्या ईडी चौकशीवरही गजानन कीर्तीकरांकडून नाराजी व्यक्त। सुनेत्रा पवार, शिवाजीराव आढळराव आणि सुनील तटकरे 18 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार, बारामती, शिरूर, रायगडसाठी 7 मे रोजी मतदान पार पडणार। विशाल पाटील सांगली लोकसभा अपक्ष लढण्याची शक्यता, विशाल पाटील समर्थकांनी घेतले 2 उमेदवारी अर्ज घेणाऱ्यांमध्ये विशाल पाटलांच्या पीएचा समावेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।